नमस्कार, मी विक्रम. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या सर्वात भयानक कथांचा शोध घेणारा तुमचा मार्गदर्शक. आज आपली सफर आहे इंग्लंडमध्ये. इथे एका क्रूर इतिहासाने एका राणीच्या आत्म्याला आजही बंदिस्त करून ठेवलंय. ही गोष्ट आहे लंडन टॉवरमध्ये भटकणाऱ्या ॲन बोलिनची. ॲन बोलिन इंग्लंडची राणी होती. तिच्यावर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले आणि सार्वजनिकपणे तिचा शिरच्छेद करण्यात आला. म्हणतात, तिच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा कधीच शांत झाला नाही. अनेकांनी तिला पाहिलं आहे शाही पोशाखात, पण डोक्याशिवाय. कधीकधी ती स्वतःचं कापलेलं डोकं हातात घेऊन लंडन टॉवरच्या दालनांमधून फिरते. मी जेव्हा लंडन टॉवरमधील भयानक ब्लडी टॉवरजवळ माझ्या उपकरणांसह गेलो, तेव्हा माझ्या थर्मल कॅमेऱ्यात एका अदृश्य थंडगार शक्तीची स्पष्ट उपस्थिती जाणवली. माझी उपकरणं वारंवार बंद पडत होती, जणू काही कोणी मला तिथून निघून जाण्याचा इशारा देत होतं. इतिहासाच्या या भिंती आजही त्या राणीच्या शेवटच्या क्षणांची साक्ष देतात. ॲन बोलेनचा आत्मा आजही त्या अन्यायाचा हिशोब मागतोय. तुम्ही या शाही आत्म्यावर विश्वास ठेवता का? पुढच्या वेळी कोणत्या ऐतिहासिक भूताची कथा ऐकायची आहे? कमेंट्समध्ये सांगा.